मित्रांनो नमस्कार, मी उमेश सणस. 100पेक्षा जास्त वर्ष होऊन गेली राम गणेश गडकरी यांचं एकच प्याला हे नाटक मराठी रंगभूमीवर आलं. त्याला एकच प्याला हे नाटक त्या काळामध्ये फार गाजलं. एकच प्याला हे नाटक बघण्याकरता लोक प्रचंड गर्दी करायचे. बालगंधर्वांनी त्यातली साकारलेली सिंधूची भूमिका ही लोकांच्या अजूनही स्मरणात आहे. सुधाकर नावाचा एक मनस्वी वकिली व्यवसाय करणारा एक यशस्वी वकील हा दारूच्या व्यसनापायी स्वतःच्या आयुष्याची आणि संसाराची कशी राखरांगोळी करून घेतो हा या नाटकाचा विषय होता. मराठीतल्या उत्कृष्ट ट्रॅजेडीजपैकी शोकात्मक नाटकापैकी एक नाटक म्हणून राम गणेश गडकरी यांच्या एकच प्याला या नाटकाचा उल्लेख केला जातो. एकच प्याला हे नाटक बघणारे 3-4 पिढ्या ज्या आहेत त्या महाराष्ट्रात होऊन गेल्या. एकच प्याला हे संगीत नाटक केलं गेलं. एकच प्याला नाटकातलं संगीत बाजूला ठेवून एकच प्याला हे नाटक केलं गेलं. एकच प्याला या नाटकाचं स्वागत रंगभूमीवर जेव्हा जेव्हा ते नव्यानं आलं त्यावेळी सर्वांनी केलं. एकच प्याला या नाटकातली पात्र, एकच प्याला या नाटकातले खटकेबाज संवाद आणि एकच प्याला या नाटकातली कथावस्तू ही लोकांना मनापासून आवडली. स्वतःच्या पतीची सेवा करणारी, स्वतःच्या पतीला परमेश्वर मानणारी सिंधू नावाची नायिका गडकऱ्यांनी या नाटकात रेखाटली. ज्या सिंधूचं पात्र बालगंधर्वांनी मराठी रंगभूमीवर अजरामर केलं ती ही सिंधू. पतिव्रतेला नाती नसतात, ती वडिलांची मुलगी नसते, भावाची बहीण नसते, मुलांची आई नसते, देव ब्राह्मणांच्या साक्षीनं झालेल्या नवऱ्याची ती बायको असते. अशा प्रकारचे भावनिक संवाद या नाटकात गडकऱ्यांनी जागजागी लिहिलेले आहेत. पतिव्रतेचं एकच धर्म आपल्या पतीच्या सोबत राहणं, तो धर्म निभावण्यासाठी सिंधू सदैव सुधाकराच्या सोबत राहिली आणि सुधाकराच्या शोकांतिकेला जबाबदारही झाले आणि सुधाकराबरोबर आपल्या आयुष्याची शोकांतिका सिंधूनं करून घेतली. दारूचे दुष्परिणाम आणि दारू पिण्याच्या व्यसनामुळं माणसाची झालेली दैन्यावस्था हा एकच प्याला या नाटकातला विषय होता. त्या काळात एकच प्याला हे नाटक ट्रॅजेडी म्हणून लोकांनी पाहिलं असेल, परंतु आजच्या काळात एकच प्याला या नाटकाला आजची पिढी ट्रॅजेडी म्हणायला तयार होणार नाही. कदाचित एकच प्याला एक विनोदी नाटक आहे, एक प्रहसन आहे, एक कॉमेडी आहे. अशा हेतूनं माणसं जे ती या नाटकाकडे बघतील. ज्या काळामध्ये दारू पिणं चुकीचं होतं, ज्या काळात दारू पिणाऱ्या माणसाकडे बोट दाखवलं जायचं की हा माणूस दारू पितो, त्या काळामध्ये एकच प्याला हे नाटक लोकांना ट्रॅजेडी वाटलं. आजच्या काळामध्ये दारू पिणं याला कोणी व्यसन म्हणत नाही. आजच्या काळात दारू पिणाऱ्या माणसाकडे कोणी बोट दाखवत नाही. दारू न पिणाऱ्या माणसाकडे बोट दाखवावं अशी परिस्थिती आजच्या काळात निर्माण झालेली असताना आज एकच प्याला हे नाटक ट्रॅजेडी होऊ शकेल असं वाटत नाही. बदललेल्या काळामुळं, आमच्या संस्काराच्या बदललेल्या कल्पनामुळं आणि बदललेल्या समाजव्यवस्थेमुळं 100 वर्षापूर्वी जे नाटक मराठी रंगभूमीवर शोकांतिका म्हणून लोकांनी स्वीकारलं ते नाटक आज शोकांतिका राहिलेलं नाही आहे. हे आमच्या व्यवस्थेचं आणि आमच्या संस्कृतीचं दुर्दैव आहे असं म्हणावं अशी परिस्थिती आहे. एकच प्याला या नाटकामध्ये दारूच्या दुष्परिणामांबद्दल दारूबाज नायक असलेला सुधाकर हा सातत्यानं बोलत राहतो. सुधाकर हा वकील आहे. सुधाकरानं दारूबाजाच्या ज्या 3 अवस्था सांगितलेल्या आहेत त्याचं अतिशय खुमारीनं वर्णन जे ते या नाटकामध्ये राम गणेश गडकऱ्यांनी केलेलं आहे. सुधाकर एकच प्यालामधल्या दारूबाजाच्या 3 अवस्था सांगताना एका ठिकाणी सुधाकर असं म्हणतो, सुधाकराच्या तोंडातली ती वाक्य आहेत की दारूबाजाच्या, दारू पिणाऱ्या माणसाच्या, आजच्या भाषेत दारुड्याच्या म्हणा, बेवड्याच्या म्हणा, त्याच्या आयुष्यामध्ये 3 अवस्था ज्या आहेत त्या ठरलेल्या असतात. समोह अवस्था, उन्माद अवस्था आणि प्रलय अवस्था. अशा त्या 3 अवस्थांची वर्णनं जी आहेत, नावं जी आहेत ती ठेवून त्यांची वर्णनं केलेली आहेत. समोह अवस्थेचं वर्णन करताना नायक सुधाकर असं म्हणतो की समोह अवस्था ही दारूबाजाच्या दारू पिण्याच्या कारकिर्दीतली म्हणूया आपण ही पहिली अवस्था आहे की या अवस्थेत दारूचे दुष्परिणाम कोणी सांगितले तर ते त्याला पटत नाहीत. दारू ही माणसाचा सर्वनाश करू शकते असं कोणी त्याला सांगितलं तर त्या दारू पिणाऱ्या माणसाला सांगणारा काहीतरी खोटं बोलतो आहे, दांभिकपणानं बोलतो आहे असं वाटतं. समूह अवस्थेमध्ये दारूच्या दुष्परिणामांबद्दल कोणी काही सांगितलं तरी दारूबाज माणसाचा विश्वास बसत नाही. आपल्याला दारू खाऊन टाकेल याच्यावर त्याचा विश्वास राहत नाही. माझा स्वतःवर संयम आहे, मी संयमी आहे, माझ्या संयमी वृत्तीनं आणि माझा स्वतःवर कंट्रोल असल्यामुळं मला या समूह अवस्थेमध्ये असं वाटतं आहे की दारू माझ्यावर कधीही राज्य करणार नाही. मी दारूवर राज्य करेन. व्यसन मी करणार, मला पाहिजे तेव्हा करणार आणि पाहिजे तसं करणार. व्यसनाला माझ्यावर आरूढ होऊ देणार नाही असं ह्या दारूबाजूला सातत्यानं वाटतं. दारूबाजाच्या आयुष्यातली जी अवस्था असते ती समूह अवस्था ही प्राथमिक अवस्था आहे असं
सुरुवातीला या नाटकामध्ये सांगितलेलं आहे. त्यानंतर सुधाकर जो आहे तो सांगतो पुढची अवस्था जी आहे ती एक उन्माद अवस्था आहे. ह्या उन्माद अवस्थेचं वर्णन करत असताना सुधाकर असं म्हणतो की दारूबाजाच्या आयुष्यातली जी पहिली अवस्था आहे की जी समूह अवस्था आहे, या अवस्थेत माणूस दारूला सोडत नाही. कोणी दारूचे कितीही दुष्परिणाम सांगितले तरी सांगणारा खोटं बोलतोय असं तो समजतो आणि तो दारू पीत राहतो. दुसरी अवस्था जी उन्माद अवस्था आहे, ही उन्माद अवस्था वेगळी आहे. या अवस्थेत माणसाला दारू सोडण्याची इच्छा असते पण दारू माणसाला सोडत नाही. दुसरी अवस्था जी आहे ती दारू जी आहे ती माणसावर अधीन होऊन राहते आणि दारू माणसाला आपल्यापासून दूर करून देत नाही. माणसाची इच्छा असते व्यसन सोडायची, त्या दारूबाजाची इच्छा असते दारूपासून दूर राहायची, त्या दारूबाजाची इच्छा असते दारूपासून मुक्त व्हायची आणि दारू न पिता एक सुसंस्कृत एक चांगलं आयुष्य जगायची. परंतु या अवस्थेमध्ये, उन्माद अवस्थेमध्ये कितीही प्रयत्न केला तरी दारू माणसाला सोडत नाही. दारू माणसावर जे आहे ते सतत अधिराज्य गाजवते आणि माणसानं वारंवार दारू सोडण्याचे प्रयत्न केले तरी ते प्रयत्न अयशस्वी ठरतात. ही दारूबाजाच्या आयुष्यातली दुसरी अवस्था आहे. सुधाकर हा नायक पुढं असं म्हणतो की ह्या दोन्ही अवस्था ज्या आहेत त्या बऱ्या आहेत. पहिल्या अवस्थेतही माणूस शारीरिक आणि मानसिक व्यवस्थित राहतो, दुसऱ्या अवस्थेतही व्यवस्थित राहतो. हे सांगून नायक असं म्हणतो की दारूबाजाच्या जीवनातली तिसरी अवस्था जी आहे ती प्रलयावस्था आहे. ही प्रलयावस्थेचं वर्णन करताना सुधाकर असं म्हणतो की या अवस्थेत माणूस दारूला सोडत नाही आणि दारूही माणसाला सोडत नाही. अशा अवस्थेमध्ये एकदा माणूस गेला की त्याचा विनाश, सर्वनाश सगळं अटळ आहे असं सांगून जो रामलाल सुधाकराला दारू सोड म्हणून सांगायला आलेला असतो त्या रामलालला उद्देशून सुधाकर असं म्हणतो की रामलाल, तुझे आता सगळे उपदेश माझ्यासाठी व्यर्थ आहेत. माझ्या आयुष्यातली दारूबाज म्हणून असलेली समूह अवस्था संपलेली आहे, उन्माद अवस्था संपलेली आहे आणि मी आता प्रलयावस्थेत प्रवेश केलेला आहे. या अवस्थेतनं आता मी दारूला सोडणार नाही, दारू मला सोडणार नाही. माझ्या जीवनाचा सर्वनाश होईपर्यंत केवळ दारू, फक्त दारू नव्हे, दारू आणि दारू हीच माझी अवस्था राहणार आहे. अशी ही दारूबाजाच्या आयुष्याची कथा सांगण्याचा प्रयत्न जो आहे तो एकच प्याला या नाटकामध्ये नाटककारानं केलेला होता. त्या काळात हे नाटक लोकांना खूप आवडलेलं होतं, लोकांनी गर्दी करून पाहिलेलं होतं, लोकांमध्ये या नाटकाची चर्चा होती. एकच प्यालामधल्या सिंधूचं एका पतिव्रतेचं काम करणारे बालगंधर्व हे खऱ्या अर्थानं त्या काळातले नाटकाचे जे सुपरस्टार झाले ते केवळ हे एकच प्याला या नाटकामुळं झाले. त्यापूर्वी संगीत सौभद्र किंवा आणखी काही पौराणिक नाटकांमध्ये काम करणाऱ्या बालगंधर्वांना राम गणेश गडकर यांनी सांगितलं होतं एकच प्याला नाटक लिहित असताना किंवा लिहिण्यापूर्वी की या नाटकात तुम्हाला साध्या कपड्यांमध्ये, भरजरी शालू नाही आणि वस्त्र नाही, साध्या कपड्यांमध्ये एखाद्या गोंडपाट नेसून जे तुम्हाला मी काम करायला लावणार आहे आणि तसं काम करायला माझी तयारी आहे असं बालगंधर्वांनी सांगितलं होतं. तेच हे नाटक आहे. 100 वर्षापेक्षा अधिक कालावधी या नाटकाला ओलांडून गेलेला असताना आजच्या जमान्यामध्ये आणि आजच्या कालखंडामध्ये एकच प्याला हे नाटक जे आहे ते त्या अर्थानं ट्रॅजेडी होत नाही. दारूबाजाच्या आयुष्यातल्या ह्या 3 अवस्था ऐकणाऱ्याला केवळ विनोदाचा भाग वाटतील अशी आजची अवस्था आहे. सर्वसामान्य जीवनामध्ये आणि रोजच्या मीटिंग्समध्ये एकमेकांना भेटत असताना दारू पिणं हा शिष्टाचार समजणारा एक समाज जो आहे तो भारतामध्ये निर्माण झालेला आहे. त्या समाजाला दारूबाजाच्या आयुष्यातल्या 3 अवस्था, दारू हे व्यसन आहे असं सांगण्याचा प्रयत्न केला, दारू हे शिष्टसंमत नाही असं सांगण्याचा प्रयत्न केला आणि दारू पिण्यामुळे माणसाच्या आयुष्याची वाताहत होते असं सांगितलं तर त्या माणसाला तो विनोद वाटतो. त्यामुळं एकच प्याला हे नाटक त्या काळामधलं एक सर्वश्रेष्ठ ट्रॅजेडी नाटक म्हणून मराठी रंगभूमीवर गाजलं असेल, परंतु आजच्या बदलत्या परिस्थितीमध्ये एकच प्याला हे नाटक त्या अर्थानं ट्रॅजेडी राहिलेलं नाही. एकच प्याला हे नाटक पुन्हा जर नव्यानं रंगभूमीवर 2025 नंतर कोणी आणलं तर त्या नाटकाला प्रेक्षक वर्ग मिळेल, पण तो ट्रॅजेडी हे नाटक म्हणून मिळणार नाही, तर तो एक कॉमेडी नाटक म्हणून, एक प्रहसन म्हणून जो आहे ते हे नाटक बघायला लोक आल्याशिवाय राहणार नाहीत. आमच्या संस्कृतीची सुरुवात, आमच्या संस्कृतीतली स्थित्यंतरं आम्हाला कुठपासून कुठपर्यंत घेऊन चाललेली आहेत हे बघण्यासाठी एकच प्याला या नाटकाचं कथानक, या नाटकाची कथावस्तू, या नाटकातल्या नायक नायिकेचं जीवन आणि आजचं आमचं सामाजिक जीवन आणि आमचे सामाजिक संदर्भ हे कधीतरी आम्ही तपासून पाहिले पाहिजेत. जीवन इतकं बदलत असेल, काळ इतका बदलत असेल की आमची एकेकाळी ट्रॅजेडी म्हणून गाजलेली नाटकं ही आज ट्रॅजेडी होणार नसतील.
तर आमची व्यवस्था आम्ही कमालीच्या गतीनं बदलवलेली आहे. इतक्या स्पीडनं, इतक्या गतिमानतेनं आमचे संस्कार, आमची संस्कृती, आमचं जगणं बदलत असेल तर आम्ही विनाशाच्या टोकाच्या दिशेनं प्रवास सुरू केलेला आहे असं म्हणावं लागेल. जे म्हणायचं असेल ते म्हणता येईल, परंतु एकच प्याला या नाटकाचं त्यावेळचं स्वरूप आणि एकच प्याला या नाटक बघणारा आजचा समाज यामध्ये एवढी मोठी दरी आहे की एकच प्याला या नाटकाला नेमकं काय म्हणायचं हे बघितल्याशिवाय नव्या पिढीलाही सांगता येणार नाही. एवढं नक्की. जय भवानी, जय शिवाजी.